जितकं दुखी जीवन शेतकऱ्याचं तितकं कोणाचं नाही. ते पण आहे, कष्ट किती करावं लागतं. की जेव्हा थंडीच्या टायमामध्ये जेव्हा आपण घरामध्ये रजाई घेऊन अंगावरती झोपतो तेव्हा शेतकरी शेतामध्ये येऊन पाणी देतो. असं आहे. आम्ही निघालो आता शेतात जायला दादाच्या. बाय. शेतात काळ्या मातीचं शेत आहे ना. इथे कुठलं पण धान्य येतं ना दादा. हा येतो ना, कुठलं पण येतं, फक्त आपलं जे फोन आला. तर हे बघा, हे शेतामध्ये मंदिर आहे दादा त्यांच्या गजानन महाराजांचं. प्रकट दिनच्या दिवशी किती मोठी पूजा करतात मध्ये लोक. कसलं झाड आहे हे. कुठे लिंबू. लिंबूचं पण झाड आहे. हा बघू बरं. पण उन्हामुळे बघा ना कसे झाले झाड. अय्या कडक झाले हो दीदी. पण बघा ना 2-3 वर्ष झाले ना लावून त्यांना, अजून फळ आत्ता सुरुवात होती आताशी. दादाला फिरू आपण आता. चला बसून घेऊ. कुठलं बघा ना, लांब लांब पर्यंत. अंदीच्या फुलांचं झाड. हे बघा, हे जांभळाचं झाड आहे. खाली पडले का हे कसलं हे बोराचं आहे बघा. बोर पण आहे का ह्याच्यात. हे बोराचं आहे ना. हे बोर आणि हे जांभळाचं. जांभूळ आणि पेरूचं मिक्स आहे दीदी. पेरूचं पण आहे. हे पेरूचं झाड आहे. हा मग हे काय. हा तो बघा, या साईडचं जांभूळ आहे आणि हे पेरूचं झाड. कुठे दिसलं तुम्हाला लिंबू. हे बघा ना. अरे हा लटकलेलं दिसला. हे काय लिंबू. अजून मोठे नाही झाले पण छोटे छोटे. बघू देसी. घ्या. पाणी काढायचं का विहिरीतून आपण. छोटे छोटे नका तोडू ना दीदी. छोट्यावाल्याच्यात रस नसतो ना बाई. भाजी काहीच नाही. हे दीदीने लिंबू तोडले बघा. अरे रस नाही. हा ना, याच्यात रस नाही. छोटे छोटे आहे ना. खाली किती पडलेले. खाली पडलेले ते 2. ते तर असेच आहे. आणि ते वांग्याचं झाड कुठे. कोणतं वांग्याचं. वांग्याचं झाड दिसत. अक्का दीदी का दररोज शेतात येतं काय ते. काही पण बोलले की वांगे मेंगे मस्त पैकी खिशात ठेवा. खिशात भाजीपाला तोडून घेऊन जा. चला आता कुठून सुरुवात करायची. सुरुवात झाली की नाही वाऱ्याचं. झाली. आम्ही केली सुरुवात. ते काळ्या मातीचं सांगा शेताचं पहिले. काळ्या मातीचं असं असतं की शेतामध्ये भरपूर पीक येतं आणि अन्न म्हणून काही पण आपण उगवू शकता शेतात. असं आता हे मोसंबीचे झाडं लागलेले. मोसंबी नाही ना आले पण अजून. मोसंबी आले नाही. मग संत्रा आणि मोसंबी वेगवेगळे का दादा. संत्रा आणि मोसंबी वेगवेगळे असतात. काय डिफरंट त्याच्यात. संत्र्यामध्ये आपण त्याचे जे छोटे छोटे पार्ट असतात म्हणजे हा आपण छिलतो त्याच्यामध्ये वेगवेगळे राहतात. हा. आणि मोसंबीमध्ये पूर्ण आपला निंबू असतो ना तसं असतं का. हा आता इथे लागलेले आहे. आज माहिती पडलं मला बघायचा डिफरंट. मला माहित नव्हतं अजूनपर्यंत. किती वर्ष झाले दादा झाड लावून. याला 2 वर्ष झाले. 2 वर्षानंतर आत्ता फळ येत आहे ना कुठे. हा फळ
फळं होते आता कापून फेकले ते दिसणार नाही आता का कापले? कारण की झाड लहान आहे ना अजून. हा ते बॅलन्स नाही करणार असं म्हणून ना. नाही करू शकत. हा हे बघा हे तोडून फेकले. छोटे छोटेसे. कापल्यावरती 1 एकर नाही 4 एकर मध्ये हे 2 एकर आहे आणि हे 2 एकर मध्ये हे काय लावलेलं आहे? हे पण तेच आहे. मोसंबीच आहे पण. हा याला 5 महिने झाले आता. हा का? आपले किती पर्यंत शेत हे यहाँ से वहाँ तक अपना ही है. ते काय गहू टाकलेले का काय ते? गहूनी ते मक्का होती. मक्का पण निघाली त्यातून. हा संत्रा आणि मोसंबी वेगळे आहे. मग आता तर सांगितलं दादानी. आणि मोसंबीचे औषध वगैरे बनतात. हा आणि संत्र्याची संत्रा असं खाता आपण. आता हे कलिंगडचे अवशेष. कलिंगडचे अवशेष काय हे? अवशेष आहे ना म्हणजे कलिंगड सुकला का? हा हे कलिंगड सुकला. कधी असतो दादा कलिंगड? हा 2 महिने झाले ते सुकले पूर्ण. आवाज बघ कसला खतरनाक येतो. बिया त्याच्या फोडा बरं दिदी त्याला. इसके अंदर बूर कसं आहे बघ ना. टाकू? टाका. हे पुढे काय लसूण. लसूण पण लावलेलं आहे. हा लसूण पण सोडता पण एक बी बी संत्रा नाही निघाला. अरे ती छोटी आहे ना अजून. दीपू कलिंगड उचलत आहे. शेतामध्ये असं देता का दादा तुम्ही विकायला का स्वतः विकता? हे म्हणजे हे लागलेले असतात तर व्यापारी येतो शेत बघतो मग तो रेट सांगतो की बाबा मला 10 रुपये किलो परवडतोय, मला 12 रुपये किलो परवडतोय, मला 4 रुपये किलो परवडतोय. मग आपल्याला जमतंय तर द्या पूर्ण देऊ शकतो. हा मग इथे म्हणजे ते घेऊन येतात त्यांचं जे साधन माणसं घेऊन येतात आणि भरून तेच तोडता. आणि हा तेच तोडतात. हे काय मक्का चुकलेला आहे ना पूर्ण हे? हा हे मक्का सुकलेला आहे. दीदी मग आपण त्या दिवशी शेतात मक्काच बघितला तो गहू नव्हता. दीदी म्हणता वहिनी ज्वारी आहे. मी म्हटलं नाही तिथे गहू आहे वाटतं. त्या परवाच्या दिवशी तिकडे लागलेलं आहे गावात. हे राई आहे. राई सुकले आता ते. अरे दादा अशी का फेकली मग? फेकून देतो असं ओरिजिनल. हॅलो हा इकडे आला शेतात. घरी घेऊन चला हिला सगळं निवडतील. हा ना घरी घेऊन जायचं का आपण? हा बरोबर दादा हिला घरी घेऊन चला. तुमच्या सासरा सगळं निवडून हा ठीक आहे ना. तुमच्या हाताने तर 2-3 निघले. दादाने किती सारे काढले बघ. दादाने दादा दीदीला शेतकरी नवरा शोधायचा आहे. थोडीशी पण नाही निघाली. नाही निघाला दीदीच्या हाताने. हे बघ राई पण उडवत आहे. दीदी घ्या एका भाजीची झाली. अजून जमा करताना मग सगळे भाजीची बनव. कुठे आहे तुम्ही? घरी घ्यायची का? हा मग आम्ही काढू त्याच्यातून 1 पाव तर निघेल ना. नाही 1 पाव नाही निघेल. मग अर्धा पाव 100-200 ग्राम निघेल. हा का? काय बोलतात ती कसली? जंगली. तिच्याने काय असेल दादा? काही नाही होत. एक आहे एक असं. हा किती क्यूट वाटते पण ती. त्याची मंजुळा पण असं जंगलीच दिसतंय. पण वास बघा ना. आता आपण शेतात आलोय तर एक काय म्हणता त्याला पहिलीला काय म्हणता मराठीमध्ये? पहिली. पहिलीच म्हणतो. नाही पहिली. तर हा चुटकुला विचारता ना काय म्हणता त्याला आपण त्यामध्ये काहीतरी. पहिली डोक्यात येणार माझ्या पण आता. हा ते काय तुम्ही सांगा. हा चला ठीक आहे ते विचारतो. आपण जंगलात आलोय तर त्याचं उत्तर द्यायचंय तुम्हाला. आजी वनात गेली. आजीने घेतल्या 2 भाकरी. एक आजीनं खाल्ली तर दुसरी कोणी खाल्ली? याचा आन्सर द्यायचा तुम्हाला.
आजी वनात गेली, आजीने खाल्ल्या 2 भाकरी, एक आजीने खाल्ली तर एक कोणी खाल्ली. म्हणजे आजी व तिची नात, आजी व नात. अच्छा, बघितलं, आजी वनात गेली, आजीने घेतल्या 2 भाकरी, हा, आजीने खाल्ली तर एक कोणी खाल्ली. आजीच्या नातीने. बघितलं कसं कन्फ्युज केलं दादाने आपल्याला. हे पन्नी आहे, ह्याला याच्यावरती हाताचा असे का असं का? त्याच्यामुळे जे खरपतवार आहे, काय म्हणतो आपण त्याला, गवत हा, है ना, ते येत नाही म्हणजे एक्स्ट्रा. हा हा एक्स्ट्रा जे गवत असतं ना, ते येत नाही. त्याच्यामुळे आपली जी फसल आहे ती चांगली आहे. हा. मग आता का काढून ठेवली? झालं तिचं काम. हा का? टाइम कांद्याला हा, यूज अँड थ्रो. हा, गाय कशी लावतात दादा तुम्ही सांगा. राई लावताना ती येऊन जाते, आपोआप. आपोआप येते शेतामध्ये. राई पण एका हिशोबाने एक जंगली म्हणजे जडीबुटी आहे समजा, हा, तर तिला लावण्याची गरज नाही पडत, ऑटोमॅटिक येते. ऑटोमॅटिक येऊन जाते शेतात. हा, त्याची जर आपल्याला त्याची हे घ्यायची आहे, शेत लावायचं त्याचं. हा, शेत लावायचं ते वेगळं आहे, पण असं आपल्या खाण्यासाठी असं हे असलं तर ते येऊन जातं. दादा मळा पण आहे का? मळा मळा कशाला लागतो? ते मळा नाही का ते, म्हणजे तुम्ही म्हणजे भाजीपाला लावतो त्याच्यामध्ये हा, ते. हा, मळा लावू शकता, पण आपण नाही लावता. नाही का? नाही, माझ्या बहिणीचं पण शेत आहे ना, त्या लोकांचा असा मळा वेगळा आहे भाज्यांचा. हे गाजर गवत आहे. गाजर गवत हा, म्हणजे? म्हणजे याचं नाव गाजर गवत आहे कारण की जे गाजर असतं ना, हा त्याचे पण जी पत्ती आहे ती अशी असती, हा, आणि याला गाजर गवत म्हणतात. याला गाजर येतं का मग? त्या गाजर नाही येतं, त्याचं नाव फक्त गाजर गवत. दीदी आता हेअरस्टाईलला अशीच वापरता ना दीदी? हेअरस्टाईल करताना पार्लरवाले असंच वापरतात आता. हे काय करता, हे असं तोडून आहे ना, हा, असं एकत्र करता आणि ते डोक्याला लावतो. हे असं हा वहिनी संध्याकाळ सांगितली होती म्हणजे तुमच्यासाठी. हा ना, याची हेअरस्टाईल करता खरंच दादा आता. पण ते हेच आहे का नक्की ते नाही माहिती. मला तर वाटतं हेच असावं दीदी. ते सागर वहिनी घालून हे लावून देणार तुम्हाला संध्याकाळ. हे लसूण हा, लसूण आहे का? लसणाची पात. अजून झाला नाहीये अजून, म्हणजे त्याची कांडी पूर्ण बनली नाहीये, म्हणजे जे वेगवेगळी असते ना. हा, पूर्ण जॉईंट आहे का? हा, तर सध्या जॉईंट आहे पूर्ण, काढू शकतो, तुटणार नाही बरोबर, पण जॉईंट आहे अजून सध्या. त्याची बनती अजून हळूहळू चालू आहे प्रक्रिया. पाणी काय रोज टाकता का दादा शेतात मग? हा, हे ड्रीप टाकलेली आहे ना. हा, मग ह्याच्यानी पाणी पुरतं पूर्ण. हा, वॉल चालवून द्या. याला ड्रीप म्हणता का? हा, यस, ड्रीप. हे पूर्ण एवढं पूर्ण लसूणच आहे का? या हा, हा पूर्ण लसूण आहे. इथून कांदे ते तिथपर्यंत. टाकलेले हा, आणि ते पण लावता बघा. काय? हा, ते पण लावता. हा, कांदा का? 3-4 महिने. हे काय कांद्याचं हे फूल? कांद्याचं फूल आहे, यामध्ये कांद्याचं बीज आहे. हा, अरे वा. है ना? आपण नुसतं खायचं काम करतो ते आपल्याला काहीच माहित नाही. मग दादा हे कांदा लावतो तर हे बीज टाकता का? नाही, हा, हे बीज टाकता. हा, मग त्याच्यानंतर याचं असं लहान लहान रोप बनतं. मग ते रोपाला परत म्हणजे दुसऱ्या ठिकाणी लावता, तेव्हा ते कांदे बनतात असे. ओलं आहे ना. मोठे मोठे येतात, मोठे मोठे पण येतात दादा शेतात का छोटे छोटेच येतात? हा, मोठे बी येतात. हा ना, कारण आता विकायला एवढा मोठा मोठा कांदा येतो. अरे मग तुम्ही आले का? आम्ही एक्सप्लोर करतोय. कोणतं? भाऊ हे लसूण आहे बा. हे मोसंबी. भाऊ हे लसूण आहे. मोसंबी लसूण आहे. हे लसूण आहे हा, हे बघ. अरे एक काढलेलं आहे ना. काढा, अरे अरे भाऊ हे बघ ना. जाते घरी कोण तिकून आणि भाऊ हे वहिनीला दे. तिकून काढून चांगला वाला. काय काय सांगा ना भाऊ, ते फुल कसलं वास वास घेऊन समजेल ना. घ्या ना वास. भाऊ आता तुला चेक करीन त्याच्याने. सोनू तुम्ही घ्या त्याचा स्मेल वरून सांगा काय ते. मोगरा वाटतं मोगरा कांद्याचं बीज आहे ते. तोपर्यंत उलट मोगरा आहे. वा, अरे मोगरा सारखं वाटतं ना एकदम. बाबा दादा काय कारण आहे. आता पंचनामा करून टाकता यार तुम्ही सर्व करता पण शेत नका कापायला आपल्याला भाजीला किती लांब आहे शेत इथून? हे कामाला तर हे वाटत नाही कसं भरलेला. जेव्हा आलं तर पूर्ण अरे तर मग तुम्ही पावसाळ्याच्या नंतर आले, तुम्ही जानेवारी महिन्यामध्ये आले होते.
अरे मला आठवण आहे ना. कांदाच आहे ते, कांदाच आहे. हा तो पण कांदा. अरे म्हणजे कांद्याचं रोपटा असं असतं, हा. ते वरती फुल असं दिसतं. हम्म. भारी. बघा ना हा मोठा कांदा. हे असं कांदे वा. हे पूर्ण कांदा आता तुम्ही मध्ये व्हिडिओ काढला होता तो हा हा इथलाच होता. इकडचाच होतं का? हा, इथलाच होता. ते कांदे उकळून मग हे लागलं परत लावू लगेच खिशा. म्हणजे जेवढे बी जमा होतील ते सगळे खिशात आणि घरी टाकते. आम्ही तर राई पण बघितली सोनू. राई कशी निघती, राई नाही का तिकडे ते पाठी. आपलं ते इथं काहीतरी लागलं. तेव्हा मोठा कांदा, कांद्याची पात बघा. ऐ, किती मोठी आहे. कांदा उकळा ना. सगळ्यात मोठा हाच आहे. अरे कांदा खोदा पाड निकला चुवा. मोसंबी मोसंबी. सारखं वाटतं नाही हा, नाही, सारखंच आहे. पाण्यात अशी दिसतंय. मोसंबी आहे. भाऊ ते मी कसं ओळखलं ते सांगू. एकदा वास घेऊन सांगतात. पानाचा वास येतो ना. आता तू सांग. मी वहिनीला तेच सांगितलं, मी वास घेतला. वहिनी म्हणते कसं झालं. कधी तर पाठवल. संत्री. हा मग मोसंबीचा स्मेल यायला. निंबूचा वाटतो. पण तो लिंबूच वाटतो म्हणून तू बोलली लिंबू. डायरेक्ट लिंबूच बोललो मी. सनसेट किती भारी दिसतो. बघा ना किती छान वाटते. भाऊ इथे बी साईडला अशी मोठी नदी वाईल होती, बीच वगैरे. टेन्शन नाही. नाही तितकं नाहीये, पण ठीक आहे. देवाची जितकी कृपा आहे. जास्त म्हणजे आहे वाटतं. ते संध्याकाळी वेणी घालते. तुम्हाला लावून देईन. ते चायनामध्ये पण असे असतं ना, ते उडवतं वगैरे. हा तसं वाटलं ते एक टायमाला. तुम्ही कधी काढता कांदे सगळे? आपलं मूळ म्हणजे हे बाहेर येत आहे तसं. हा ते सांगता ना आपल्याला. आम्ही तेच आपलं सांगते बोलतं. आपल्याला त्याची भाषा कळली पाहिजे. अरे वा. हे हा निसर्ग आहे ना, हा आपल्या सांगते बोलतो. आपल्याला त्याची भाषा कळली पाहिजे. फॉर एक्झाम्पल दाखव कांदा कसा बोलतो. हे बघ आता हे झाड आहे ना, या झाडावरती जर पानं असे फाटले हलके हलके तर आपल्याला समजा याच्यावरती रोग आला. हा आपल्याला सांगतोय की मला काहीतरी आजार होतोय. आजार होतो. असं. पत्ती सुकते ना, तो सांगतोय आपल्याला की मला पाण्याची गरज आहे, मला पाणी दे. हम्म. ते पाणी टाकायला लागतं आपल्याला. नाही पाणी टाकायला फक्त बटन दाबा. हे कुठलं पक्षीचं? हे पक्षी आहे ना? डुकरं येतं ना शेतामध्ये, हा. त्याचं लावून ठेवलंय. काय येतं? तोडगं आहे तोडगं. काय गावात म्हणतात तोडगं. डुकरं काय करता पण, म्हणजे ह्याला का घाबरता. थोडं खराब नाही केलं पाहिजे ना. पण ह्याला का घाबरता डुकरं हे तर सांगा. घाबरता नाही. मग ते आता सध्या खराब झालं, हा पण त्याचं असं होतं की हवा आली की ते इकडे तिकडे होतं, त्याचा आवाज आवाज येतो. अच्छा हा लहानपणाचा किलो हा 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 समजलं. अरे टेक्निक भारी आहे. अरे एक अजून एक तो शेतात असा एक पुतला उभा राहतो. भाऊ एक तू बी कांदा. हा हा हा. ए बाई तू पण कांदा काढतो मला. हा मोठा आहे हा सोनू. हा एक तू पण काढला पाहिजे. नाही तो वेस्टच आहे. टेन्शन नाही. हो थोडा बराच निघाला. वा शेती केली बाप्पा मी. एक कांद्याची. एक कांद्याची. नाही लहानपणी आलो होतो मी कपाशी वेचायला. हा तेव्हा आमची इथे शेती होती ना, तिथे ना हम्म. ते कांदा आहे ना, कांद्याच्या बीजाची शेती होती तिथे. ते जे दिसतेत ना पुढे, म्हणजे हे असे फुलं दिसत असतील. हा समोर. हा तर ते म्हणजे कांदा नाही घेऊन त्याचं बीज घेता येईल. हा म्हणजे फुलं लावले फक्त, नंतर रोप आले की ते काढतील, मग कांदा लावतील असं. मग एवढा हा जो कांदा आहे ना, हा. हा एवढा कांदा येतो. कंपनी देते, या कांद्याला लावा लागतं. मग हा कांदा लावला की हे फुल येतं. हा मग हे फुल सुकल्यानंतर कंपनी येते, कंपनी त्याला तोडती आणि याच्यामध्ये जे बीज आहे त्या वेगळ्या करते. हा. ते कंपनी आपल्याला म्हणजे 80,000 रुपये किलो, क्विंटल, सॉरी 80,000 रुपये क्विंटल, हा 60,000 रुपये क्विंटल, म्हणजे 50च्या वरच त्याचा म्हणजे रेट असतो. किलोच्या हिशोबाने. हा किलोच्या हिशोबाने. एवढा रेट राहतो डायरेक्ट. हाँ, ऐसे। अभी इंटरव्यू चल रहा है हमारा। प्लीज मैं अभी वर्षा हटकर YouTube इनके चैनल पे आ रहा हूँ। मेरा पहला इंटरव्यू है। हाँ एका एकर मध्ये ते जास्त नाही होत, 3 ते 4
क्विंटल पर्यंतच होतं ते, जास्त नाही होत. हा. असं आहे, कारण हे बीज हलकं असतं त्याचं. पण दादा कसं असतं ना, प्रॉफिट झालं तर लय होतो, लॉस झाला तर तो लॉस पण लय होतो. लॉस तर सोडून द्या, पण प्रॉफिट झालं तर मग भरपूर होतो. त्याला काय म्हणता, हगाम म्हणता ना काहीतरी, हगाम झाला असं काहीतरी म्हणता ना. दुसरा नाव नाही आलं. देने वाला जब भी देता छप्पर फाड़ के. तिथे पण आपली विहीर आहे तिथे, पण ते हा. थोडं तिकडे ते जाता नाही का तुम्ही लोक? नाही जाता आपण, पण मग ते थोडं हे आहे आता सध्या. हा, कधी 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 हे तूर होती इथे, तूर काढली, तुरीच्या शेंगा येतात ना दादा? तुरीच्या शेंगा येतात. हे सगळे सुकले. एवढंच लावलं तर मग तुरीच्या शेंगा? हे असंच घरच्यासाठी. अच्छा. हा, नो प्रॉफिट नाही प्रॉफिट तो होगा. घरच्यासाठी. हा, तरी किती किलो निघाले दादा एवढ्या याच्यात? यामध्ये निघालं 3 क्विंटल. 3 क्विंटल? यस. बापरे, भरपूर निघाली मग. हा, समजलं का 3 क्विंटल? ते मग 1 क्विंटल म्हणजे 100 किलो, मग 300 किलो. मग 3 क्विंटल म्हणजे 300 किलो. मग इतने भी वीक नहीं है हम. आणि हे याला पाणी देण्याचा पण सिस्टम दाखवतो. पाणी देण्याचा सिस्टम. हा, म्हणजे एवढी मोठी जमीन आहे, आपण एक माणूस कसं टाकत जाईल? तेच ना. 4 एकर आहे ना दादा? हा पूर्ण शेत पूर्ण शेत आहे आपलं 8 एकर. 8 एकर. ते तिथे आपण होते, हा. तिथे बटन दाबलं हं. की पाणी द्यायला इथे येते. हा वॉल आहे, हं. हा वॉल असा केला, हं. हा फिरला हा. म्हणजे आता इथे यांना पाणी देण्याची म्हणजे आपल्याला काही टेन्शन नाही. ते प्रोसेस चालू होऊन जाते. मला पाणी चालू करा ना लागू दोन मिनिटं. आता light येते. ते आपल्याला थोडं लाईट गेली आहे नाही, आपल्याला दिसणार पण नाही ना तिथे इथे. हा, हे ना हे हा खूप मस्त सिस्टम आहे. हं. यामध्ये जेव्हा इथं आपल्याला काही औषध द्यायचं असतं ना, हं. तर म्हणजे पंप येतो, तो पंप याच्यामध्ये लावा, हं. तर दवाई पंपद्वारे जाईल. आणि चांगलं पाणी इथून आपण ह्या पंप पाणी टाका, हं. आणि हे जे असं औषध असतं ना, हे औषध आपण त्याला देऊ शकतो. म्हणजे शेतामध्ये फिरण्याची आपल्याला गरज नाही. त्याच्यानेच होऊन जातं सर्व. हा, भारी सिस्टम आहे. असे घेऊन ते असे फेकायचे, हा. त्याची गरज नाही. नाही. ते पहिलं होतं. हा, नया जमाना. पहिलं होतं ते आता नाही. आता सिस्टम जरा वेगळंच झालंय. सिस्टम. हे तुमच्या टायमाला होतं, आमची जनरेशन आहे. तुमची जनरेशन अशी फेकत होती. आता आम्ही कसं डायरेक्ट सिस्टम आहे. असं आहे. गाईज, आम्ही शेतात आलोय आणि दादानी आमच्या लोकांचं जंगी स्वागत केलंय कांद्याच्या पातीने. बघा सगळ्यांच्या हातात आहे. निसर्ग, आम्ही असं ते गुलाबाचे फुल देत नसतो. नाही, मिलावटी आम्ही माल. डायरेक्ट जे ओरिजिनल माल एकदम. हे बघा तुमच्या समोरच आहे, इथनच काढलं होतं रोपट, परत काढायचं नसतं. संध्याकाळचा टाइम झालाय, गार्डन तर घेतलं. झोपलंय ते आता. आम्ही एक दादानी प्रत्येकाच्या हातात देऊन देऊन, म्हणजे दादांना माहित नाही की एक भाजी तयार झाली आमच्याकडे. हा, खरंच एक भाजी झाली. ताईकडे पण मिक्स ताई करत दाखव. दाखवा. म्हणजे कांदे पण टाकू शकतो, कांद्याची पात बी. एक भाजी मुगाची डाळ टाकून झाली भाजी. आमचा सकाळचा नाश्ता होऊन जाईल. बीज लावावं लागतं, 90 दिवसात रेडी होऊन जातात ते. काय कलिंगड, हम्म. त्याला टरबूज म्हणतात. टरबूज. हा, सही पकड. भोपळा भोपळा. सही नाही, पकड. भोपळा वेगळा असतो. कलिंगड वेगळा, कलिंगड भोपळा वेगळा ना. भोपळा भाजीचा, कलिंगड आपलं खायचं. हा. सनसेट होतो ना. तेव्हा त्याचा हिरो हिरो रोपटो पण हे बघ. दिसतो. सुकलं ना, काढलाय शेंगा पूर्ण तुरीच्या शेंगा. आणि याच्यात झाडू तयार होतो, काय याचा पण झाडू तयार होतो. झाडू? हा, याचा ते मोठे मोठे खराटे असतात ना, हा हा, खराटा. हा, त्याचा. तुम्ही भाजीचं बोलले ना दीदी, म्हणून दादा तोडायला गेले बा तुमच्यासाठी. दादा हे फुलांच्या बिया टाकल्या झाडा मातीमध्ये तर येईन का? ये हे शेतामध्ये येतात, आहे ना. घरात नाही येत. काय कांदे घरात बी येतात, हे शेतामध्ये याच्यासाठी येतात कारण ते घरात येतात. आणि वरती काय आले दादा? ते घरात येतात तेव्हा ते शेतकरी विकतात तेव्हा. हा, असं आहे. त्याचा मुख्य उद्देश म्हणजे घरात नेण्यासाठीच असतो. ऐका ना, हे कांदे असं वरती अरे तो वरती तुझ्यासाठी निघाला तो. भारी वाटतं ते. मुंबईमध्ये कधी दिसणार नाही. इथं सूरज ते इथं चांद. अरे हा, विलेज. इथे चंद्र आणि इथे सूर्य मावळतोय आता. नशीब लागतं. दादा एवढे एकालाच जॉईंट आहे. वहिनी जॉईंट कांदा बघा. परिवार. बघू. फॅमिली अरे पूर्ण फॅमिलीच आहे इतर. हे खरंच फॅमिली. जॉईंट काय नाही नाही नाही. अजून काय लावलं दादा? सध्या एवढंच आहे का? सध्या एवढंच आहे.
म्हणजे उन्हाळा आहे म्हणून सर्व काढून टाकलं का? हा झालं आता पावसाळ्यात पावसाळ्यात म्हणजे पाऊस पडला, एक पाऊस पडला की तेव्हा लावता ना शेत. कुठे वांग्याचं झाड तुम्ही बोलले दीदी? तुला वांग्याचं झाड दाखवतो. अच्छा मी काय म्हणतो आता, मिरची कुठे मिरची? जेव्हा हे सगळं प्रोसेस होतंय, ते मोसंबी येतो, तर मग हे झाडांचं काय करतो तुम्ही? अरे झाडांचं काय करता? याचं अरे ते झाड आहे तो मोसंबी येईल. म्हणजे ते असेच राहणार दादा, मोठे मोठे होतील तर ह्याच जागेवर? अरे हे आपली वय निघून जाईल, 40 वर्ष चालतील ते. हा हा. म्हणजे मग हे ह्याच जागेवर राहतील का असे? एवढंच राहतं नाही वाढतील ना. म्हणजे एवढी म्हणजे आणखी आणखी म्हणजे यांची हाईट होईल 10 फुटापर्यंत. म्हणजे आता समजा बस हे समजा ते हा ते झाड आहे ना, हा त्या झाडाची. हा. मग हे सगळं असं पूर्ण रेडी होईल. हा. हे तर गार्डन टाईप होईल मग. मला 2 वर्ष आहे, अच्छा अजून म्हणजे 2 वर्ष झाले समजा. 2 वर्ष म्हणजे 4 वर्ष होतील तेव्हा यामध्ये फसल म्हणजे आपण याला घेऊ शकता, आपण मोसंबी येईल तेव्हा. मोसंबी. असं. मग ते 30 वर्षापर्यंत चालेल. मग दादा तुम्ही आता इथे काहीच करू शकत नाही ना एवढ्या जागेत शेती, दुसरं काय नाही? जे बनवू शकतो ना आपण. नाही मग दुसरं काही नाही करू शकत ना आता. ना जी लहान फसल आहे म्हणजे जी 1 फुटाची फसल आहे, 1-1.5 फुटाची, हम्म. जसं हरभरा झाला, हम्म. कांद्याची फसल ते पेरू झाली, शकता. कलिंगड झाले, हे सर्व आपण त्या गॅप मध्ये. गॅपमध्ये घेऊ शकतो. हे बरं आहे मग. हे आहे याला कूट म्हणतात. हे आपलं हे खाता ना बैल आणि गाय बैल खाता ना. ते आपलं तूर होते ना, तूर काढली मशीननी, हा ते त्याचे अवशेष आहे. काय म्हणतात दादा याला? याला कुटार म्हणतात गावात. कुटार. हा कुटार कुटार म्हणतात, हिंदीमध्ये भुसा म्हणतात. भुसा. हे पूर्ण शेतीमध्ये जागोजागी तुम्हाला हा रोपट दिसेल. कुठला? पिवळा फुलवाला. हा 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 ते कंपल्सरी कंपल्सरी. काट्याचं असतं ना ते औषध दादा. ते पण दादा साप बीप निघता का शेतात? हा शेत आहे तर साप तर निघतात ना. निघता. तुम्हाला कधी दिसलाय? हा भरपूर काही काय करत नाही ना त्याच्यानंतर हिरण. या शेतामध्ये? हा. हा आणि हिरण त्याच्यानंतर जंगली डुक्कर, रानडुक्कर म्हणतात त्यांना. हा याला पुढे दात हा असतात. हा हा सुवर. सुवर हिंदीमध्ये झालं. हा हा ना. काय करत नाही पण काय करत नाही. ना वा वा. अरे ते रात्रीचे येत असतील ना दादा ते. हा दिवसा पण येतात. हा कसे पकडतात? साप कशाला पकडा आपण? निघून गेलं तर निघू जाऊ द्या त्यांना. आणि त्यांचं पण आहे ना, त्यांचं पण घर आहे. आपण म्हणजे त्यांच्या जागावरती आपण शेती करतोय. असं आहे. आपण त्यांच्या घरावरती अतिक्रमण करतोय. दादा ते हे पण करता का, म्हणजे नुकसान पण करता काही? नाही साप काही नुकसान नाही करता. नाही बाकी हे सुवर. ते जे रानडुकर असतात ना, ते म्हणजे झाडाला नुकसान करतात. त्याच्यानंतर जी आपली फसल आहे त्याला नुकसान करतात. चालून मस्ती करतात. त्यानंतर हिरण आहे, हिरण चरून जाते म्हणजे खाऊन जाते. ती खाऊन जाते. तुम्ही बघितले कधी? हा भरपूर काही. नेक्स्ट टाइम काय नाही करा, चिता नाही इथे. फोटो काढून पाठवजा. ते तुम्ही आपण दादा नेक्स्ट टाइम फोटो काढून पाठवजा मला. कोणाचा? हिरणचा म्हणजे असं ये हिरण एक सेल्फी प्लीज. आणि साप सोबत असं राहील. मग काय करा नाही, साप तिकडे बघेल की तिकडे बघेल. अरे भाऊ हे बघ ना, हे कलिंगड आहे ना, हे बघ दिस इज द कलिंगड. नाही रे. काय नाही रे, काय नाही रे. हा कलिंगड आहे तो. छोटा कलिंगड सुकलेला आहे. सुकलेला. तुला काय वाटलं भाऊ, कोणी असं शेतात येऊन गेला असेल डबा ठेवून? दिसतोय तसा म्हणून बोलला भाऊ. उन्हाच्या वारा गेला सुकून. हा मोठा कलिंगड. नाही आता नाही. पण आता यांचा जो सीझन चालू झाला ना, नाही ते जे आपण कलिंगर खातोय ना, ते आपले 2-2 महिना पूर्वीचे कलिंगर आहे. अच्छा म्हणजे ते नाहीये. पिकायला ठेवता का? स्टोर करून ठेवलेले. हा. पिकायला नाही ठेवता त्याला, मग ते स्टोर करून ठेवता. आता इथे आपण याला 1 महिना झाले विकले, मग ते व्यापाऱ्याने घेतले आणि नेऊन ठेवून दिले है ना. ते काय म्हणतात त्याला, कोल्ड स्टोरेज मध्ये है ना, ते भरून ठेवून दिले शोरूम मध्ये. हा मग आता त्याच्यानंतर आता ते जेव्हा रेट वाढतील, जेव्हा उन्हाळा लागेल तेव्हा ते बाहेर काढ. असं म्हणजे आपण जे खातोय ते ताजे नसतं. आपण म्हणतो की यार आजच आणलं ताजं, असं नाहीये ते. ताजं फक्त शेतकरी खातो. बरोबर. नाही कांद्याची पात थोडा पण ताजी. भाऊ राई बघ. ती आहे. आम्ही बघितलीच जातानाच. जागोजागी जाता तुम्ही म्हणताय. हा 4-5 ठिकाण. काही नाहीये तिथे.
नाही का? अरे बापरे. हे राई आहे. असं नाही भाऊ. अरे बाबा वा वा. अजून 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 कर ना. मम्मी म्हणते की राई घेऊन ये दुकानात. मला मम्मी बघ डायरेक्ट शेतात ना घेतली मी. घेऊन जा घरी, एक भाजीची राई आहे ती. हा एवढी टाकली की झाली ही लगेच. राई शिवाय भाजी मध्ये मजा नाही. आणि राई मी शेतात ना काढली. वा पप्पा थँक्यू. म्हणजे म्हटलं गाव दिलं असं राई. बघा ना, नशीब लागतं या गोष्टीसाठी पण. ते म्हणजे मुंबईच्या माणसांना काय माहित राहील. हे पूर्ण आहे ते हे राईचे का? अरे नाही वैसा नहीं है. एकच आहे. एकच आहे. ते लावता नाही असं येतं, ते लावलेलं नाही दादा, ते अचानक आलेले. दोन गोष्टीसाठी कामाला येते. एक जेवण करतो आपण त्या टायमाला तडका बिडकासाठी. एक तेल बनतं ना. एक तेल, हा दुसरं तेल बनतं. आणि तिसरं असं काय असलं कोणाच्या इथं आपण बोलतो जादू टोना, राईची पुडी बांध भाई आणि खिशात ठेव. हा स्पेशली डोक्यात टाकून घे भाऊ, खिशात टाकून घे भाऊ. आणि याच्याने भूत भीत येत नाही जवळ. हा. मग आणखी एक काम होतं. काय? जसं भांडण झालं, कोणी घडी घडी एकच काय म्हणतात सारखं सारखं एकच शब्द बनतंय, टोकत मग राहतं. त्याला काय म्हणतात की जाऊ दे ना भाऊ, कशाला राईचा पाळ करतो. हा, ये भाऊ ये जे आमच्या इथनं बनवू राहायचं. राईचं पाड. बरं चला मी ठेवून घेतो. बुद्धीत आलं गेलं तर तर भूत येणार नाही. नाही नाही, तुमच्या संगतीला आहे ना एक. हे तुम्हाला वाटतं स्टारबकचा कॉफीचा डब्बा आहे, पण तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांचा काय जुगाड आहे. दादा सांगा. शाबास. त्याला कंदील म्हणतात. जेव्हा आपण कलिंगर शेतामध्ये लावतो, हा. तर जेव्हा फुल येतं तर फुलावरती आपले मधुमक्खी येते. हा. तर जर आपण याच्यावरती कीटनाशक मारले म्हणजे जहरचा छिडकाव केला तर ते मरून जातील. मग त्याच्यासाठी जुगाड असा आहे की हे कॅन्डल लावतात. तर याच्यामध्ये जे म्हणजे झाडाला काय म्हणतात आपण त्याला हानी करतात, है ना, झाडाला हानी करतात, तर ते किडे याच्यामध्ये येतात. हा, हा म्हणजे आपल्याला म्हणजे याला ते होल आहे का? हा, याला आपल्याला दवाई मारण्याची गरज नाही. आणि याच्यामध्ये हे पूर्ण किडे. हे किडे आहे का म्हणजे? हा, हे किडे. बाबा बाबा बघ तुझे. ओय शपथ. आणि ही त्यांची चॉकलेट आहे. अच्छा, ह्या चॉकलेट मुळे येतात का ते? त्यामुळे येतात. आणि याची आहे ना स्मेल म्हणजे वास येते. थोडी तुम्हाला येईल कधी तर जाशाल नाही तर त्यांच्यात. हे असं आहे. त्याच्यामुळे हे शेतामध्ये लावतात. भारी आयडिया आहे. ते पडलं. हा, काही हरकत नाही. ह्याच्यामुळेच आमच्या भाऊचे नाकातले किडे मेले. जसे हे मेले तसे हे वांग्याचं झाड आहे. हे वांग आहे का? हा, बघ जो. काटे काटे. पण वांगा नाही ना अजून. एवढं शेतात असतं का वांगा दादा? काय? एवढ्या झाडाला वांग येईन का? हा, हे बघा. काटे हो, काटेरी वांग आहे. काटे आहे. काट्याचं हे बघ, काटेरी वांग आहे. लेडीज आहे वाटतं तो. डोंट टच माय बॉडी. तुम्हाला त्याने हे केलं. पर लेडीज को लेडीज टच कर रही थी, उसमें क्या है? हे बघा, हे फुलं आले ना दादा, आता वांग येईन ना मग. हा ना. एवढ्या रोपाला पण वांगे येतात दादा. आता ते मोठं होतं ना, ते तुटलं. हे बघा तुटलं. वांगे काढले का तुम्ही त्याचे? बोरं तिकडे ते काय, हे बोरातच तर झाड आहे. आहे ना? डाळिंब पण आहे ना? डाळिंब डाळिंब होतं ना? मला दाखवलं होतं. संत्री, मोसंबी. मोसंबी. हा काढलं ना मोसंबीचं. ते काढून फेकून देतील, कारण ह्याला एवढं ताकद नाही आता झेलायला एवढं. लोक 50 रुपये देऊन मोसंबीचा ज्यूस काढता. इथं 0 रुपये. मोसंबी काढायचं प्युअर माल. तुम्ही मिलावटी माल खाणार आहे. पुढच्या वर्षी येऊ आपण ना कलिंगड खायला. डाळिंब कुठे आता? चला चला, मी तुम्हाला दाखवते. दादा खरं ड्युटी नाही जायचंय ना? ड्युटी नाही जायचंय ना? अरे मेरे साले साहब आए और मैं ड्यूटी जाऊंगा. काश मुझे भी ऐसा कोई मिल जाए. ऐसी 10 एकड़ जमीन हो. 8 भाऊ 8. हे निंबूचं झाड आहे अरे यार काय, अरे यार भाऊ. हे बघ. दिले लिंबू तुम पहिलाच घरी मी घेऊन गेले. हा मग. कढीपत्ता. हा, कढीपत्ता कुठे आहे दादा? दादा हे पेरूचं झाड आहे ना? हा पेरू.
आणि ते डाळिंबाच आहे. हा ते फुलं लागले त्याच्यावरच कळाले. घ्या दीदी पिंड बघा, पिंड बघा. कढीपत्ता. अरे वा, अरे एवढा रात्रीचं कुठं तोडताय? हे बघा शिवलिंग. बस झाला. हे बघा पूर्वीच्या काळातले शिवलिंग. मस्त. चिकूचं झाड आहे का दादा हे? हे नाही, अरे तुम्ही एक लोटा जळ चढवता ना देवाला. अरे बेलपत्र. मग इथे चिकू पडलेला आहे. हे बघा, हे बघा बेलपत्ती बघा. अरे नाही, मला वाटलं चिकू आहे का तो. सॉरी सॉरी सॉरी. अच्छा बेलपत्री का. सगळ्यांच्याच इथे नाही येत आहे. तुम्ही नशीबवाले जाम. कढीपत्ता. हे बघा कढीपत्ता आमच्या शेतातला ताजा ताजा. काय सोनू लिंबू हे हे बघा पूर्ण निंबू आहे. कच्चे असेल ना ते? कच्चे आहे अजून. कढीपत्ताचा स्मेल काय स्ट्रॉंग येतोय दीदी. ओरिजिनल. शपथ. ओरिजिनल शेतातला माल. चला मग आता काय चला. अरे डाळिंब बघ ना भाऊ. बघा ना शिवलिंग दीदी आपलं हे. आता याला डाळिंब लागले बघू. कुठला बांधतो मस्त. पक्ष्यांनी खाल्ला असणार. डाळिंबाचं झाड. आमची देवी दादा माहिती तुम्हाला. एक डाळिंबी माता. इथे मन्नतचे धागे बांधता म्हणता. मंदिराच्या बाजूला जी असते ना, हे झाड जे असलं ना, म्हणजे जिकडे कानिशनाथ बाबाचं मंदिर तिकडे ते झाड असतात बाजूला. मडीला काय जांभूळ. हा जांभूळ येत नाही का दादा. आता येता. आता कसं हे नाही ना अजून कांद्याला मोसम. सीताफळच आहे बोलतात. जांभळाचं झाड आहे. मा भाऊ शेतकरी नाही निघाला. तुम्ही सर्व करता मग शेतीला काय करता? मा भाऊ कधी शेतकरी निघाला असताना काल आपण उपाशी गेलो असतो. भाऊ बोलायचा हा सीताफळ आहे. सीताफळ नवीन आहे. ना धोत्रावर इन्ने केली तर मग काही गोड. धोत्रावर टोपी घालून अशी बुवाने मा भाऊ की असा झाला भेटला. नाहीतर तो एक जेठालाल बिचारा पस्तावतोय. सुंदर लालला. सुंदर लाल. ही बॉर्डर आहे का त्या साईडला दुसरी. हा ही बॉर्डर आहे आपली. पहिली बॉर्डर पण दाखव. कुठली. म्हणजे हे ग्रीन आहे सगळं. ही बॉर्डर आहे ना. ही बॉर्डर हिंदुस्थान पाकिस्तानची बॉर्डर. हे आपलं हिंदुस्थान ओरिजिनल पीस. डुप्लिकेट माल नाही काय तुझा आलं नाही. खरबूजा होता. हे पाकिस्तानवाल्यांचं आहे ना बॉर्डर आहे. हे आपलं नाही ना दादा. म्हणजे ही बॉर्डर आपली पूर्ण ग्रीन. म्हणजे हे जेवढं ग्रीन आहे ते सगळं आपली बॉर्डर आहे ना. हे पण ते पण खालचं. हा ना एकर तिथलं जमीन पण. आहे. हा ते पण भरपूर मोठं आहे ना. मी काय म्हणतो रातचे तर कोण येत नसतं ना. येतं ना. हे आता आपण आले नाही का. नाही म्हणजे दुसरे असं दुसरं कोण. जसं की आता मी आलो आणि लगेच ती विहीर भाजी बिजी तोडून घेऊन गेलो असं हा तसं हा येता. येतात ना. चोरटे लोक ते येतात. ते तर राहतात. वा वा. जिथे माणूस आहे तिथे बैमानी. हे स्वर्ग आहे स्वर्ग. आणि आपण आता जिथं राहतोय ना मुंबईमध्ये ते नर्क आहे. पाताळ लोक म्हणतात तिकडची माणसं. पाताळ देवीचं असं ऐकण्यात आलं तिकडे. टाळायला होतो यायला. नाही असंच. असंच असतं. तुम्ही किती भाग्यशाली दादा. तुम्हाला देवाने नैसर्गिक देण दिलं एवढं. अरे मेरे तो आंखों में आंसू आ गए. आणि इथं ज्यांच्याकडे असतं तर ते उपयोग नाही करत. फेकतात. करतात. पण जितकं दुःखी जीवन शेतकऱ्याचं आहे तितकं कोणाचं नाही. ते पण आहे. कष्ट किती करावं लागतं. म्हणजे काम करायचे. आता कसं मग हे तरी पण तुम्हाला करावंच लागतं ना दादा स्वतःहून. आता पण शेतात मोटर चालू करायला तर यावंच लागेल ना. मोटर फक्त चालू केली की पुऱ्या शेतामध्ये पाणी जातं. ठीक आहे. पहिलं कोणी नव्हतं कोणी ना पीक असं. असं आहे की त्याला हातानेच पाणी द्यावं लागतं. पहिलं असं होतं. नाही आता पण हे असं की जेव्हा थंडीच्या टायमामध्ये जेव्हा आपण घरामध्ये रजाई घेऊन अंगावरती झोपतो तेव्हा शेतकरी शेतामध्ये येऊन पाणी देतो. असं आहे. उन्हाळ्यामध्ये जेव्हा आपण थंड वारं कुठे भेटेल आपल्याला, थंडी हवा कुठे भेटेल आपल्याला, सावली कुठे भेटेल. तर तुम्ही एवढं कडाक्याच्या उन्हात काम करता. उन्हात शेतकरी काम करता. असं आहे. पावसाळ्यात रेनकोट पण नसतो त्याच्याजवळ तरी तो काम करतो. असं आहे. आणि आता आहे. अरे आता पण असंच आहे ना. का आताची गोष्ट सांगतो ना तुम्हाला. माणूस थोडा नेहमी रेनकोट कॅरी करणार नाही का. तर गाईज आम्ही निघालो आता शेतातून. आणि तुम्हा सर्वांना पण कसं वाटलं दादाचं शेत नक्की सांगा कॉमेंट मध्ये. थोडं हे करा. चला बाय बाय. हे लोक चालले पायी. दिवसा आलो रात्रच झाली डायरेक्ट.